नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज स्वराज्य रक्षकच्या माध्यमातून आपण सह्याद्रीच्या त्या रांगड्या आणि दुर्गम भागात जाणार आहोत, जिथे इतिहासाच्या पाऊलखुणा आजही कातळात कोरलेल्या आहेत। रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर बोरघाट आणि वरंधा घाटाच्या परिसरात वसलेला जीवधन आणि वॉर्लिंगी हा जोडीने उभा असलेला दुर्गसमूह म्हणजे सह्याद्रीचा एक अभेद्य दागिना आहे। समोरच असणाऱ्या नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी उभारलेला हा किल्ला आपल्या अकराळ विक्राळ उंचीमुळे आणि सरळ तुटलेल्या कड्यांमुळे दुरूनच नजरेत भरतो। या गडाची रचना इतकी गुंतागुंतीची आणि भक्कम आहे की शिवकाळात शत्रूसाठी इथे पोहोचणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच होते। गडाची चढण चढताना लागणारी वानरलिंगीची ती भव्य भिंत आणि कातळात खोदलेल्या अरुंद पायऱ्या आपल्या पूर्वजांच्या अचाट कष्टांची आणि अभियांत्रिकी कौशल्याची जाणीव करून देतात। या गडाचे मुख्य आकर्षण म्हणजे इथली आजही सुस्थितीत असलेली महाद्वारे आणि त्यावरील कोरीव काम, जे आपल्याला स्वराज्याच्या वैभवशाली लष्करी प्रशासनाचा परिचय करून देते। गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर समोर दिसणारे हरिश्चंद्रगड, नाणेघाट आणि चावंडचे विहंगम दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटते। येथील थंड हवा आणि मधूनच येणारा ढगांचा लपंडाव आपल्याला पूर्णपणे निसर्गाच्या आणि इतिहासाच्या स्वाधीन करतो। येथील पाण्याची टाकी, धान्य कोठार आणि प्राचीन मंदिरांचे अवशेष आजही त्या काळी इथे असणाऱ्या गजबजलेल्या जीवनाची साक्ष देतात। जीवधन आणि वार्लिंगीचा हा परिसर म्हणजे केवळ दगडविटांचे बांधकाम नसून तो स्वराज्याच्या संरक्षणासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या मावळ्यांच्या रक्तामांसाचा इतिहास आहे। या कड्यांवरून जेव्हा आपण सभोवतालचा विस्तीर्ण परिसर निहाळतो, तेव्हा सह्याद्रीच्या प्रत्येक शिखरावर फडकणाऱ्या भगव्या ध्वजाचा आणि शिवरायांच्या दूरदृष्टीचा सार्थ अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही। सह्याद्रीच्या या पावन मातीत फिरताना मनाला मिळणारी ऊर्जा आणि प्रेरणा शब्दांत वर्णन करणे अशक्य आहे। जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक दुर्गवैभवाचा आणि जीवधन वार्लिंगीचा हा थरार आवडला असेल, तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ, जय भवानी, जय शिवराय। छत्रपती सह्याद्रीचा आठवे शिवाजी।